जय भवानी, जय शिवाजी. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उभे असलेलं प्रत्येक गडकोट म्हणजे आपल्या स्वराज्याच्या संघर्षाची, शौर्याची आणि अभिमानाची कहाणी. या सह्याद्रीच्या कुशीत जिथे मावळ्यांचा जयघोष घुमला, जिथे स्वराज्याचं स्वप्न वास्तवात उतरलं, जो इतिहासाच्या प्रत्येक पानावर आपली शौर्य कथा सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची, बुद्धिमत्तेची आणि शौर्याची साक्ष देतो. तेजस्वी इतिहासातील एक अभिमानास्पद किल्ला म्हणजेच प्रतापगड. सह्याद्रीच्या कुशीत उभा तो पराक्रमाचा गड, शिवछत्रपतींच्या स्वप्नातून साकारला प्रतापगड. मावळ्यांच्या धैर्याने लिहिला स्वाभिमानाचा इतिहास नवा, शौर्याची ज्योत जिथे उजळते विजयाचा दिवा. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वराच्या पश्चिमेला सुमारे 20 किलोमीटर अंतरावर 3556 फूट उंचीवर वसलेला हा किल्ला सन 1656 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली बांधला. हा किल्ला रणनीती, धार्मिक श्रद्धा आणि स्थापत्य कलेचा उत्कृष्ट संगम आहे. प्रतापगडावर घडलेली एक घटना इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरली गेली आहे. ती म्हणजे अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट. 10 नोव्हेंबर 1659 रोजी या किल्ल्याच्या पायथ्याशी जावडीच्या दरीत ही ऐतिहासिक भेट झाली. अफजल खानाच्या विश्वासघाताला उत्तर देत महाराजांनी आपल्या बुद्धिमत्ता, संयम आणि पराक्रमाच्या जोरावर स्वराज्याचं रक्षण केलं. ही घटना म्हणजे प्रतापगडाच्या गौरवाची ओळख आहे. याच प्रेरणादायी इतिहासाच्या पार्श्वभूमीवर श्री दादासाहेब धनवटे नगर विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय महाल नागपूर या आमच्या शाळेने ठरविलं, चला आपण प्रतापगडाची प्रतिकृती तयार करून इतिहासाला पुन्हा जिवंत करूया. आणि मग काय, आमच्या शाळेने किल्ले बनविण्याच्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आमच्या आदरणीय नागपूर शिक्षण मंडळाच्या प्रेरणेने मुख्याध्यापिका सौ माधुरी यावलकर मॅडम यांच्या प्रेरक मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. कला शिक्षक श्री संदीप वाळबुदे व श्री लोकेश वरोकर आणि इतर शिक्षकांनी शालेय कामातून वेळ काढून प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांसोबत हे ऐतिहासिक कार्य हाती घेतलं. मंडळी, कोणत्याही मोठ्या कार्याची सुरुवात अगदी लहान कृतीतून होत असते. आमच्या या प्रतापगड प्रतिकृतीच्या पायारस्त्यांनाही हीच निष्ठा दिसून आली. सर्वप्रथम किल्ले बनविण्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे विशिष्ट प्रकारची माती, वाळू, लाकडी पट्ट्या, दगड, नैसर्गिक रंग, सजावटीचे साहित्य एकत्र करण्यात आले आणि पर्यावरणपूरक प्रकल्प म्हणून या कामाला सुरुवात झाली. शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेऊन जणू प्रत्यक्ष गड उभारणीचा अनुभव घेत माती योग्य प्रमाणात भिजवली. ही माती भिजविण्याची प्रक्रिया खूप महत्त्वाची होती, कारण यावरच किल्ल्यांच्या भिंतीची मजबूती अवलंबून होती. या कामात शिक्षकांनी कोणतेही मोठे छोटे काम न पाहता अत्यंत तळमळीने सहभाग घेतला. माती तयार झाल्यावर प्रतापगडाचा मूळ नकाशाचा अभ्यास करण्यात आला. या नकाशाच्या आधारे गडाचा पाया आणि मुख्य उंची निश्चित करण्यात आली आणि प्रत्येक भागाचं अचूक मोजमाप करून काम सुरू झाले. पाया रचल्यानंतर हळूहळू मातीचे थर देत अगदी प्रत्यक्ष किल्ल्याप्रमाणे या प्रतिकृतीच्या भिंती उभ्या करण्यात आल्या. विद्यार्थी उत्साहाने भिंत बांधणीमध्ये शिक्षकांना मदत करत होते, जणू ते स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले होते. किल्ला उभा करायचा म्हणजे फक्त भिंत नाही तर इतिहास उभा करायचा आहे, हा भाव विद्यार्थी आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. भिंती सुकल्यानंतर त्यांना गेरू आणि इतर नैसर्गिक रंगाचा वापर करून रंग देण्यात आला. या रंगामुळे गडाला अधिक नैसर्गिक आणि जुने रूप प्राप्त झाले. या प्रतिकृतीत गडाचे महाद्वार, भक्कम लाकडी दरवाजा, दोन्ही बाजूंना उभे बुरुज तंतोतंत साकारले आहेत.
वरच्या किल्ल्यावर स्थित असलेले भवानी मंदिर त्यात सालंकृत आणि प्रसन्न मूर्ती आहे. या प्रतिकृतीत समर्थ स्थापित हनुमान मंदिर, केदारेश्वर मंदिर, कळस व्यवस्थित दर्शविला आहे. गडाच्या माथ्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ भव्य पुतळा, हा पुतळा म्हणजे आमच्या प्रेरणास्त्रोताला केलेला सलामच. गडाच्या पायथ्याशी असलेली अफजल खानाची कबर आणि भेटीच्या जागेची प्रतिकृती या कामातील ऐतिहासिक अभ्यासाची खोली दाखवते. यानंतर सूर्यबुरुज हा किल्ल्याच्या आग्नेय दिशेला असून इथून संपूर्ण परिसराचं निरीक्षण करता येतं. विद्यार्थ्यांनी हा बुरुज अत्यंत कल्पकतेने बनविला आहे. प्रतापगडावरील तोफा गडाच्या बाह्य भिंतीवर उभारण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी काळ्या रंगात या तोफांची प्रतिकृती तयार केली आहे. गुप्त दरवाजांची रचना वळणदार, अरुंद आणि गूढ स्वरूपात तयार केली आहे. प्रतिकृतीला पूर्णत्व देण्यासाठी विद्यार्थी आणि शिक्षकांनी किल्ल्याच्या प्रत्येक भागाचा बारकाईने अभ्यास केला. विशेष म्हणजे ही प्रतिकृती बनविताना आम्ही पर्यावरणाचा समतोल राखला. मातीला आकार देण्यासाठी, भिंती बुरुज बांधण्यासाठी नैसर्गिक माती, नैसर्गिक रंग, पालापाचोळा यासारख्या पर्यावरणपूरक साहित्यांचा वापर करण्यात आला. तोफा आणि इतर लहान वस्तूंच्या प्रतिकृतीसाठी जुन्या व निरुपयोगी वस्तूंचा पुनर्वापर करण्यात आला. आम्ही इतिहास व पर्यावरण जतन करण्याचा दुहेरी संदेश दिला आहे. ही प्रतिकृती आमच्या नागपूर शिक्षण मंडळाच्या संस्काराचे आणि शाळेतील सामूहिक प्रयत्नांची गाथा आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका यांचे मार्गदर्शन, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मेहनत व प्रत्येक विद्यार्थ्यांचा अमूल्य सहभाग या सर्वांमुळे हे कार्य यशस्वी झाले. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.